मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनप्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर तरी मात ही दिन दुबळ्या दे साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. घोरपडीपेक्षा ना जास्ती घट्ट पकड आहे माझी दादा. पकडे झाले ना तरी माझी पकड नाही सैल होणार. तू काळजी करू नकोस, आपण मार्ग काढूया. काढायलाच हवा. तू माझ्यावर सक्ती करू नकोस रामनारायण. करणार. जोपर्यंत तुम्ही माझ्या समोर आहात तोपर्यंत मी सक्ती करणार. हो साहेब, शेवटी जीव महत्वाचा. हो जा. कसला विचार करतेस रागिणी? तुझ्या लक्षात येत नाहीये दादा, माझी मुलं ना हळूहळू माझ्यापासून दूर जायला लागली. नाही, मी ते होऊ देणार. काय वाटेल ते झालं ना तरी मी त्यांना माझ्यापासून दूर जाऊ देणार. तसं काही होणार नाही रागिणी, काळजी करू नकोस. तर शंकराला मार्गी लावायला हवा. हा, मी येतो. तेजूला अचानक डॅडचा पुळका काय येतोय? डॅडची काळजी वाटते तिला. माझ्या आधाराशिवाय न चालणारी तेजू, विक्रम आज स्वतंत्र व्हायचा विचार करायला लागली आहेत का? नाही नाही, असं झालं ना तर मग मी एकटी पडेन. काहीही झालं तरी माझीच मजबूत पकड राहायला हवी सरदेशमुख परिवारावर. अधिकार माझाच चालणार. आत्ताच बाबा जेवायला बसले. तुझ्या आईने जेवण करून आणलं. सगळे आहेत. तू पण हवा होता. हो अगं, पण काम खूप पेंडिंग आहे. आणि दुसरं म्हणजे कामाकडे इतकं दुर्लक्ष केलं तर लाखोंचं नुकसान होईल. शिवाय मार्केटमध्ये नाव खराब होईल ते वेगळंच. बरं ऐक, तुम्ही सगळे जेवून घ्या. आणि हो, तू पण जेव. हा, रावसाहेबांची काळजी घे. बाबा बाबा फार हळवे झालेत रे. फार दुखावलेत ते. आता जास्त त्रास करून घेतला आणि त्यांची तब्येत बिघडली तर काय करायचं? नाही, विक्कीनी असं करायला नको होतं. खरंच जे काही झालं ना ते खूप वाईट होतं. असो, धाकट्या मालकीणबाईंचा काही फोन? ती फोन करणारच नाही. ती आता विक्रम आणि स्वराच्या भानगडीत गुंतलेली असणार. त्या विश्वंभर मामांना ना तर संधीच मिळाली. मला ना भैरव भीती ही वाटते की विश्वंभर मामांच्या सांगण्याप्रमाणे जर आई वागली आणि हे प्रकरण जर आणखीन चिघळलं तर काय करणार? हो, ती भीती राहणारच. एक काम कर ना, तू विकीलाच फोन कर. नको, बाबांना आवडणार नाही ते. त्यापेक्षा मी तेजूला फोन करून भेटते. ती जरा समजूतदारपणा दाखवते. खरंय, पण विक्रमचा भरोसा नाही. तो लगेच चिडतो. मी तेजूला भेटते, तिला फोन करते आणि जमलं तर आईला सुद्धा भेटून येईल. सांभाळ. हो, मला जावंच लागेल.
बाबांना फार न गुंतवता मलाच यातून मार्ग काढावा लागला. अर्थात फार कठीण काम आहे हे, हो पण मला माझ्या त्रासापेक्षा आणि माझ्या मानसन्मानापेक्षा या घराण्याची प्रतिष्ठा, विक्रमचं आयुष्य आणि ती नकळत फसवणूक झालेली स्वरा जास्त महत्वाची. हा तिढाणा भयंकर आहे आणि अतिशय नाजूक सुद्धा. घराण्याची प्रतिष्ठा आणि बाबांची प्रतिमा समाजात डागाळायला नको. असो, तू काळजी घे हा, आणि जेवून घे. हो. ठेवते. तूही जमलं तर थोडा आराम कर. गुड नाईट. गौरीनी कितीही मनावर घेतलं तरी विश्वंभर मामानी आणि धाकट्या मालकीणबाईंनी काही करू द्यायला पाहिजे ना. धाकट्या मालकीणबाईंना हे सुद्धा कळत नाहीये की रावसाहेबांना किती त्रास होतोय ते. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजे. रावसाहेब गावात येऊन बसले आहेत, पण धाकट्या मालकीणबाईंचा साधा चौकशीचा एक फोन पण नाही. अशा कशा वागू शकतात त्या? काहीच कळायला मार्ग नाही. चला, कामं पडली डिस्पॅचची, ती आटपायला हवीत आधी. भैरवला सांगितलं पाहिजे की बाबांना जास्त विचारात न गुंतवता मीच काहीतरी मार्ग काढायला हवा. हे म्हणजे ओंजळीत निखारे घेऊन चालण्यासारखं आहे. कारण विक्रमच्या बाबतीतला कुठलाही निर्णय, कुठलीही गोष्ट ही आईच्या संमतीशिवाय होणार नाही. आणि मला समोर बघितलं की आईच्या अंगात येतं. आईच्या अंगाची लाही लाही होते. आईला या गोष्टीचा विश्वासच बसत नाही की माझं माझ्या भावंडांवर आणि तिच्यावर मनापासून प्रेम आहे. म्हणजे माझ्या मनात सुद्धा अशी गोष्ट येत नाही की विक्रम आणि तेजूचं नुकसान करावं. काय करू मी, जेणेकरून रागिणी आईचा विश्वास बसेल की मी जे काही करणार आहे ते चांगलंच करणार आहे. मला भेटायलाच पाहिजे विक्रमला. विक्रमची भेट घेऊन बघते. तेजू पण मला मदत करेल. भैरवच्या काळजीमुळे हळवं व्हायला होतं. माझा होणारा नवरा भैरव, मी त्याला काय वेळ देते. आता सुद्धा तिराहित्यासारखा मी त्याला फोन केला की तू जेवून घे, आणि तो बिचारा सगळं सहन करतो. त्याची माझ्याकडनं काही अपेक्षा सुद्धा नाही. आणि मुनीम काका मालकांसाठी करतात. या बाबतीत मी खरंच खूप नशीबवान आहे. भैरव सारखा जोडीदार मला मिळाला. किती समजून घेतात मला. त्यांच्या माझ्याकडून काही अपेक्षा सुद्धा नाही. शांत होती, रिलॅक्स. जे झालंय ते वाईटच झालंय, पण त्यातनं मार्ग कोण काढणार? डॅड रागवून गेलेत. हे बघ तेजू, तुझे डॅडी जबाबदारी टाळणार नाही. ते कुठला ना कुठला तरी मार्ग काढतीलच. अगं, रावसाहेब सरदेशमुख कोल्हापुरातले प्रतिष्ठित नागरिक मानले जातात. आणि जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा त्यांचं रागावणं स्वाभाविकच आहे. तेजू, प्रतिष्ठा कमवायला अनेक वर्ष कष्ट करावे लागतात, आणि तीच प्रतिष्ठा घालवायला एक क्षण पुरा असतो. म्हणजे विक्रमनी जे केलंय ते चुकीचंच केलंय ना. सो रिलॅक्स. मला या घरात राहणं कठीण जाते विनायक. सतत टेन्शन, भांडण, राग.
तेजू वेडेपणा करायचा नाही. मी नाही राहणार या घरात. आणि डॅड पण जर परत आले नाहीत ना तर. अगं काय नाही, वेळी झालीस का तू? अगं येतील ते, कारण त्यांनाही त्यांच्या प्रतिष्ठेची काळजी आहे ना. पण ती विक्रममुळे स्पॉइल होणार. अगं काही होत नाही. मी खूप खूप टेन्शन मध्ये आहे विनायक. हे नाही इकडे. अगं वेळ लागलाय का तुला? तुझ्या जर घरी मी आलो तर तुझ्या मम्माला काय वाटेल? तू माझ्यावर प्रेम करतोस ना? तेजू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपण उद्या सकाळी भेटू. नाही. होय, हे बघ, मूर्खासारखं वागू नकोस. अगं तू जर त्या विक्रमसारखी वागलीस तर रावसाहेबांना काय वाटेल? हे बघ, मी जे म्हणतोय ना तसंच वागायचं. आपण उद्या सकाळी भेटूया. बाय, टेक केअर. आई तू झोपली नाहीस? नाही, झोपच लागत नव्हती. तुझ्या इंटरव्ह्यूची काळजी लागली ना. हो, इंटरव्ह्यू झालाय आई. आयएस इंटरव्ह्यू फार कठीण असतो. म्हणजे स्पर्धा मोठी असते. 740 पैकी 22 मुलांना सिलेक्ट करतात. त्यात तुझा नंबर लागायला हवा. बघूया, मेहनत तर केली आहे. काही गोष्टी नशिबावर सोडूया. नशीब, ह्या नशिबाने घात केलाय माझा. आयुष्य बर्बाद करून दे. आई बरं जाऊ, कुणाशी बोलत होतास तू आणि कुणाला समजावत होतास? मी का? माझा मित्र होता, त्याच्याशी बोलत होतो. खोटं बोलतोयस तू? माझ्या आठवणीत आतापर्यंत तू माझ्याशी कधी खोटं बोललेला नाहीयेस. सॉरी. काही लपवतोयस का? अगं नाही ग, मैत्रिणीचा फोन होता. मग त्यात इतकं लपवण्यासारखं काय? ती मैत्रीणच आहे की कुणी? आई मी झोपायला जाऊ का? नाव काय तिचं? तेजस्विनी, रावसाहेबांची मुलगी. काय? हो, रावसाहेब सरदेशमुखांची मुलगी. वेड लागेल मला आता. आय विल गो मॅड. खूप वाईट विचार करतायत सगळे. आय हेट विश्वंभर मामा. मम्माला सतत इन्फ्लुएन्स करतात ते. चूक विक्रमची आणि स्वराला त्याची शिक्षा का? मम्माला त्या स्वराची दया येत नाही. डॅड राईट आहे आणि गौरीताई पण करेक्ट आहे. ते कधी कोणाचं नुकसान करणार नाही. मम्मा का असा विचार करते? स्वरा वाईट आहे की चांगली हा विचार विक्रमने आधी का नाही केला? मला आता हे बिलकुल सहन होत नाही. खूप त्रास होतोय मला, खूपच. बंगल्यातलं हा वातावरण, हे नेगेटिव्ह वाइब्स, हे भांडण वाद आता मला नाही सहन होत. मी इथे आता नाही राहू शकणार. देवानी त्याच्या मर्जीवर चालवलेला हा जीवनाचा खेळ पण कधी कधी जगणाऱ्यांना थक्क करतो. आयुष्यात एखादं असं वळण येतं, मग गोंधळलेल्या माणसाला डोळ्यासमोर अंधारी येते आणि दिशाहीन अंधाळ्यासारखं मग तो भटकतो, भरकटतो. लाकडाचा ओंडका नदीच्या पात्रात
पाण्याच्या हेलकाव्यावर वाहवत जातो, तसं मग माणसाचं आयुष्य दिशाहीन भटकतं. आजवर मी माझा मार्ग सोडला नाही. कितीही संकट आले तरी वाहवत गेले नाही. पण आज मी हरले. खूप दूरवर वादळाची चाहूल मला लागली. ते खूप दूर असलेलं रावसाहेब सरदेशमुख नावाचं वादळ इथे जवळ आलं तर पुन्हा एकदा तो जीवघेणा संघर्ष, पुन्हा तेच वादळ. रावसाहेब सरदेशमुख. बेटा झोप येत नाही का तुला आता? तुम्ही तरी कुठे झोपलात बाबा? तुमचा डोळा लागू दे, मग मी जाईन. आणि तसंही तुमची सेवा करण्याची संधी मला कुठे मिळते? हो ना. आणि आता लग्न झाल्यानंतर जर आमची गौरीताई आम्हाला दुरावणार. सासर म्हणजे माहेरच आहे माझं ते. आणि आता तुम्ही इथे गावातच असणार ना, मग मी सासरी गेले असं मला अजिबात जाणवणारच नाही. जा जा बेटा, झोप जाऊन झोप. झोप माझे पाय नाही दुखत आहेत आता. जाऊन झोप, मी पण झोपतो आता. तसंही आज तुम्हाला झोप लागणारच नाही. म्हणजे माझ्यावर प्रेम नाही असं नाही, पण विक्रम आणि तेजू पासून दूर कधी राहिला नाहीत ना तुम्ही? म्हणजे आईची पण आठवण येत असेलच ना, विक्रमची काळजी असेल मनात, हो ना? हो बेटा, हो. त्याचा विचार मनामधून जातच नाही. खरंच सांगतो. का असा वागला असावा हा मुलगा? रागिणीला तर जबाबदारीची जाणीवच नाही. मुलांच्या अशा अर्धवट वयामध्ये आईने किती सावध राहायला हवं असतं नाही? आईचं लक्ष असतं हो. विक्रम असा का झाला? आता हे का घडलं याच्यापेक्षा आता आपण काय करायचं याचा विचार करायला हवा ना बाबा? आपण करून काय उपयोग नाही बेटा. रागिणीला नाही पटणार, ती हे नाही ऐकणार. असं नाहीये बाबा. असंच आहे बेटा, असंच आहे. बरं असलं तरी विक्रमसाठी आपणच काहीतरी करायला हवं ना बाबा? मला विचार बोलायचा नाही बेटा. आतापर्यंत अगदी टोकापर्यंत सहन केलं मी. यापुढे मला ते सहन होणार नाही. आणि रागिणीला त्याची फिकीर नाही. असं कसं बोलता बाबा? नाती अशी तुटतात का? रागिणीने स्वतः कधी कोणाची नाती टिकवलीत का? स्वतःचा हक्क, स्वतःचा अधिकार, आभाळा पलीकडचा अहंकार, याच्या पलीकडे तिने कधी काय पाहिलंय? अगं स्वतः पुढे इतरांना कवडी मोल लेखणारी तिला माझी तरी परवा आहे कुठे? बस झाला, बस झालं पुरे. मी मुलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला माझ्या परीने, पण मुलांना आणि त्यांच्या आईला मामाच्या तालावरच नाचायचंय. त्याला काय करणार? ठीक आहे, तुम्ही आराम करा. गौरी रागावली नाही बाबा, पण एक खात्रीने सांगते, आई, विक्रम, तेजू सगळे तुम्हाला खूप मिस करत असणार.
तुमच्यावर. तसा फोन आला तर तुला हं? विक्रमने तुला एखादा फोन केला? तेजूने फोन केला होता का? वचनबद्ध गौरी तेजूने फोन केला होता का? नाही ना? असंच होणार आहे का? अगं ते त्यांच्या जगामध्ये खुश आहे. तुला जितकी माझी गरज वाटते ना तितकी त्यांना माझी गरज तर सोडत माझी परवा सुद्धा नाहीये. गरज नाही. तू कुसुमची मुलगी आहेस ना म्हणून तुला तुझ्या भावंडांबद्दल इतकं वाटतं. त्यांच्यासाठी तुझा जीव तुटतो. त्यांना त्याचं काही सुद्धा नाहीये बेटा. जा जा आराम कर. जा खरंच जा. मी ठीक आहे तुझा. बरं बाबा, तुम्ही पण आराम करा. गौरी बेटा, काय बाबा? इतका जीव लावायचा नसतो बेटा. या व्यवहारी जगामध्ये तुझ्यासारख्या निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माणसांची काहीच किंमत नसते. मला तुझा अभिमान वाटतो बेटा आणि आधार सुद्धा वाटतो. खात्री वाटते तू तुझ्या भावंडांना आणि कशी वागली ना तरी सुद्धा तुझ्या आईला रागिणीला सांभाळशील. दोन्ही आहे माझी लेक. जा 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 झोप जा. असा मनस्ताप करत राहिलात, तब्येत खराब करून घेतली तर पुढे कसं होणार आहे? तसं मी कोणाचं भाग्य बदलू नाही शकत. मुद्दा रागिणी बहिणीच्या संतापण्याचा आहे. अहो, पाऊस कमी झाला की जास्त झाला अशा फालतू कारणावरनं सुद्धा ती रागिणी संतापते. की रावसाहेबांच्या मुलीबरोबर तुझी मैत्री मला चालणार नाही आणि मला ती सहनही होणार नाही.